परंतु हीच संधी आहे की एक चांगलं सुवर्ण तारण धोरण की ज्याच्यामध्ये व्हॅल्युअरला पूर्णपणे हे आहे किंवा व्हॅल्युअरची त्याच्यामध्ये त्यांनी दखल घेतलेली आहे, व्हॅल्युअरसाठी चांगली एसओपी तयार केली, अशा प्रकारे करणं अभिप्रेत आहे. या आजचा हा जो कृतज्ञता सोहळा आहे तो भोयर सरांसाठी आहे, ताईंसाठी आहे. ही जी मांडणी जी हिरवलेली होती त्यासाठी आमचा समाज खरोखर मनापासून धन्यवाद देतो, कृतज्ञता व्यक्त करतो. तसंच हे जे पदाधिकारी या ठिकाणी दिसत आहेत, खरं तर एक फार मोठं आपली सर्व कामं सांभाळून ही लोक हे काम करतात. आणि वर सर मी सांगेन की हे स्वतःच्या खर्चाने करतात. हा खर्च कुठेही लावत नाही. सगळे पदाधिकारी स्वखर्चानं काम करतायत, संस्थेसाठी काम करतायत. आणि हा असा व्हॅल्युअर असोसिएशन असल्यामुळे थोडंसं सहकार त्यामध्ये मीही काम केलंय. मी सहआयुक्त म्हणून रिटायर झालो. मी जातीने पण सोडणार आहे आणि प्रॅक्टिकली सोडणार आहे. नक्की खात्री आहे की हे तुमचं आश्वासन आम्हाला लवकरात लवकर पूर्णत्वाला येताना दिसेलच. दिंडोरकर सर आणि पितळे सर, आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. भोयर साहेबांचा सत्कार आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे. कारण जरी आपण आपला प्रश्न सरकार दरबारी लावला असला तरी त्याला सकारात्मक प्रतिसाद देणं आणि ते काम करून घेणं हे काम आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे लाडके मंत्री हे पंकज भाऊ भोयर यांनी केलंय. आणि म्हणून भाऊ तुमचा आमच्या समाजाकडनं हा छोटेखानी असा सत्कार आहे, आपण त्याचा स्वीकार करावा अशी आपल्याला नम्र विनंती करतो. आणि बांधवांना आणि भगिनींना सांगते की जोरदार टाळ्या वाजवायच्या. आजचा हा सत्कार खऱ्या अर्थाने गोल्ड व्हॅल्युअर असोसिएशन यांचा जो काम आहे त्यांचं, त्या कामाला खऱ्या अर्थाने न्याय आणि गती देण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून पंकजी भोयर हे आपल्याला त्या की साहेब माझ्या समाजाचा हा प्रश्न आहे. त्यावेळेला मंत्री समोरून विचारतात चित्रताई काय करून हवंय, साहेब आम्हाला समिती हवी आहे, साहेब आम्हाला इथे प्राधान्य हवंय, सगळं करून देतो, काही काळजी करू नका, असं मत. आणि हे पंकज भोयरांचं जे मत आहे हे देवेंद्रजींचं मत आहे, हे आमच्या सरकारचं मत आहे, हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आज पंकजजी तुम्ही या कार्यक्रमाला आलात. मला माहितीये की प्रचंड व्यस्तता आहे, आताही तुम्ही जाऊन बघा, लोक थांबलेली आहेत, पण त्यांनी आपल्या समाजाला शब्द दिला की मी येणार आहे, म्हणून ते वेळात वेळ काढून इथं आले. म्हणून मनापासून तुमचे पुन्हा मी आभार मानते. तुमच्याशिवाय हा आमचा जो काही कामाचा रथ आहे हा पुढे जाणार नाही. नरहरी महाराजांचा तर आशीर्वाद आमच्या सोबत आहेतच, त्याबरोबर देवाभाऊ आणि पंकज भाऊ सुद्धा या रथामध्ये आणि हे काम करायला आमच्या सोबत आहेत. हा विश्वास आम्हाला खूप मोठं बळ देऊन जातो. पंकज भाऊ, पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार आहे. कारण मग नंतर हे घेत बघा, माणूस इथून निघून गेल्यानंतर मी त्यांचं काय कौतुक करतो, पण खरोखर कौतुकास पात्र असे आमचे मंत्री आहेत. आपल्या समाजाचं नाही, मी तुम्हाला सांगते, कुठलंही काही असू दे, आज गृह विभागासारखा अत्यंत संवेदनशील आणि महत्वाचा विषय आज पंकज भाऊ त्या ठिकाणी सांभाळतात. मला माहिती आहे की गृहमंत्री हे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ आहेत, परंतु एक बाजू पूर्णपणे यशस्वीपणे संवेदनशीलपणे कुठलीही कॉन्ट्रोवर्सी न होता अतिशय समर्थपणे सांभाळणारं नेतृत्व म्हणजे आमचे पंकज भाऊ आहेत. आणि म्हणून कुठलाही विषय येऊ दे, मी त्यांचं कौशल्य परिषदेमध्ये बघत असते की त्यांच्याकडे किती 7 खाती 4 खाती 5 खात्यांचे मंत्री आहेत. आणि मग ते शालेय शिक्षण असू दे, मग ते गृह विभाग असू दे, मग ते सहकार असू दे, आणखीन त्या 2 खाती मला माहिती पण नाही, गृहनिर्माण असू दे. आणि कुठलेही प्रश्न आले तर त्याला फक्त बोलण्यातून म्हणजे षटकार आणि चौकार मारणे नाही तर कृतीतूनही करून देतात की विरोधकांकडेही